नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या बिहारच्या विधानसभा निवडणुकांनी एक मोठं काम जर भारताच्या लोकशाही राजकीय घडामोडीमध्ये केलं असेल तर ते म्हणजे मुख्य प्रवाहातली जी माध्यमं आहेत, मग ती छापील वर्तमानपत्र असोत, वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या असोत किंवा अगदी डिजिटल मीडियामध्ये लुडबुडणारे लोक असोत, ज्यांनी गेल्या 25-30 वर्षामध्ये राजकारणात आपण म्हणजे पॉलिटिकल पंडित अशी जी काय स्वतःची नावं करून ठेवली होती, त्यांची सगळी प्रतिष्ठा धुळीस मिळवली. एखाद दुसरा ओपिनियन पोल बरोबर ठरला असेल, पण जे काय 15-17 ओपिनियन पोल आले, एक्झिट पोल आले, त्याच्या आधारावर किंवा त्याच्या आधी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून जी जी भाष्य करण्यात आली होती, ती सगळीच्या सगळी मातीमोल ठरली. आणि ज्या प्रकारे अक्षरशः सुनामी आल्यासारखं भाजप नितीशच्या आघाडीला बहुमत मिळालं, त्यामुळे हे सगळे सगळे पंडित, पॉलिटिकल पंडित, राजकीय भाष्यकार हे त्या हत्ती आणि चार आंधळे यांच्यातल्या गोष्टीसारखे राजकारण चाचपडून समजायला बघतायत. त्यातले मुठभर अर्धा तरी कबूल करायला लागले की भारत बदललाय आणि आम्हाला तो भारत आता कळेनासा झालाय. अर्थात ते भारत म्हणतात, त्याचा अर्थ राजकीय भारत, राजकीय भारतातले पक्ष, त्यातले नेते, त्यांची धोरणं, त्यांचे डावपेच, यातलं काहीही आपल्याला कळत नाही. याची कबुली हळूहळू हे तथाकथित जाणकार द्यायला लागलेले. आणि हे मी एवढ्यासाठी सांगतोय की त्यातल्या अभिज्ञान प्रकाश असेल, आशुतोष असेल, मारिया शकील असेल, यासारख्या काही पत्रकारांनी त्याची जाहीरपणे कबुली द्यायला सुरुवात केलेली आहे. पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट कुठची असेल तर त्यांना व्यवहार कळत नसेल, वस्तुस्थिती कळत नसेल, तरी हळूहळू करत राजकीय पक्ष, राजकारणी, नेते हे अशा जाणकार, अभ्यासू, पत्रकार, पंडित यांच्यापासून क्रमाक्रमाने दूर व्हायला लागलेत. आणि याची चाहूल खरं म्हणाल तर मला 1 वर्षापूर्वी लागलेली होती. तुम्हाला सांगायला हरकत नाही की येणाऱ्या ज्या बातम्या असतात, या बातम्या या त्या पत्रकाराने, त्या भाष्यकाराने आपल्या अनुभवातून लिहिलेल्या असतात असं नाही, तर वेगवेगळ्या पक्षाचं, वेगवेगळ्या उमेदवारांच्या ज्या कहाण्या असतात, नॅरेटिव्ह असतात, ते उचलून त्याच्यासाठी जनमानस प्रभावित करण्याच्या हेतूने अशी लोक आपलं विश्लेषण करत असतात, आपल्या बातम्या देत असतात, आपले गौप्यस्फोट करत असतात. पण जेव्हा निकाल समोर येतो तेव्हा असे लोक सर्वाधिक तोंडगशी पडतात. निवडणुकीतले पक्ष आणि उमेदवार आपापल्या पद्धतीमध्ये मतदानामध्ये मागे पडतात आणि पराभूत होतात. पण त्यापेक्षाही लज्जास्पद पराभव कुठचा असेल तर जे निवडणुकीच्या आधीपासून काही महिने आपलं राजकीय पांडित्य सांगत असतात, ते सर्वाधिक तोंडघशी पडतात. आणि म्हणून आज हा विषय मी तुम्हाला का सांगतोय की महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक निवडणुका म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महापालिका यांच्या निवडणुकांचा मोसम सुरू झालेला आहे. आणि त्यामध्ये आपापल्या परीने आपणच कसा भविष्यातला निकाल देतो असला खुळेपणा माध्यमातून सुरू झालेला आहे. त्याला श्रोत्यांचा आणि वाचकांचा फारसा प्रभाव मिळत नाही, प्रतिसाद मिळत नाहीये. अर्थात ही गोष्ट नवी नाहीये. या बातम्या कशा खोट्या असतात हे हळूहळू करत आपल्या परीने एकलव्याप्रमाणे वाचक आणि श्रोता शिकलेला आहे. मला आठवतं 1990-95 या कालखंडामध्ये टी.एन. शेषन नावाचे निवडणूक आयोग होते, आयुक्त होते, आणि ते इतके कठोर वागत होते की त्यांनी या ओपिनियन पोलवर सुद्धा निर्बंध आणले की प्रचार बंद झाला की ओपिनियन पोल वगैरे बंद झाले पाहिजेत, कारण तो सुद्धा हळूहळू करत एक प्रचाराचा भाग व्हायला लागलाय. आणि त्यामुळे अलीकडे आपण बघतो ओपिनियन पोल हे प्रचार बंद होण्याच्या बरोबर बंद होतात आणि
निवडणुकीचं मतदानाची वेळ संपल्यानंतर 1 तासाने एक्झिट पोल येतात. त्याचं कारण हे सुद्धा पक्षपाती असतात, जनमानसाला प्रभावित करण्यासाठी असतात. हा निष्कर्ष जवळजवळ 30 वर्षापूर्वी तत्कालीन निवडणूक आयुक्त TN शेषन यांनी काढला होता. आणि त्याचं कारणही सरळ होतं. एकच वर्तमानपत्र घ्या तुम्ही. त्यावेळेला आजच्यासारख्या वाहिन्या नव्हत्या. वाहिन्या हा सगळा प्रकार साधारण गेल्या 20 वर्षातला आहे, वृत्तवाहिन्या. पण त्याच्या आधी वर्तमानपत्र हेच सामान्य माणसासाठी बातम्यांचं प्रमुख माध्यम होतं. अशा वेळेला एकाच वर्तमानपत्रामध्ये एकाच मतदारसंघाविषयी टोकाच्या उलट्या बातम्या यायच्या की भाऊ तोरसेकर हा अमुक अमुक मतदारसंघामध्ये प्रचंड आघाडी घेतलेला उमेदवार आहे. आणि त्याच वर्तमानपत्रात कधी कधी त्याच बातमीच्या दुसऱ्या बाजूला किंवा दुसऱ्या पानावर त्याच वर्तमानपत्रामध्ये भाऊच्या विरोधातला कोणी सुशील कुलकर्णी नावाचा उमेदवार हा त्याच्यापेक्षाही आघाडी घेऊन पुढे आहे, अशा बातम्या एकाच वर्तमानपत्रात एकाच पानावर अगदी बाजूबाजूला सुद्धा येत होत्या. त्यामुळे हळूहळू करत लोकांच्या लक्षात आलं की या बातम्या या वर्तमानपत्राने वार्ताहराने दिलेल्या नाहीत आणि वार्ताहराने लिहिलेल्या असल्या, वर्तमानपत्राने छापलेल्या असल्या तरी जाहिराती सारख्या बातम्या आहेत. कारण एकाच वर्तमानपत्राचा एकच रिपोर्टर एकाच मतदारसंघात एकाच वेळेला जात नसतो, दोन दोन रिपोर्टर. त्यामुळे दोन रिपोर्टर जर एकाच मतदारसंघाविषयी इतकी टोकाची बातमी उलटसुलट एकाच दिवशी एकाच अंकात देत असतील तर ही जाहिरात आहे. आणि हळूहळू करत त्यामुळेच मुख्य माध्यमातल्या बातम्यांवरचा लोकांचा विश्वास उडायला सुरुवात झाली. पुढे निवडणूक किंवा ह्या गोष्टी आल्या की वृत्तवाहिन्यांचा सुद्धा त्यासाठी वापर करण्यात आला. हळूहळू करत ओपिनियन पोल, एक्झिट पोल याचा सुद्धा आपापल्या पक्षाचा जनमानसावर प्रभाव निर्माण करण्यासाठी वापर व्हायला लागला आणि त्यातून या माध्यमांची मुख्य प्रवाहातल्या माध्यमांची विश्वासार्हता ढळली. बिहार निवडणुकीनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की ज्या प्रकारे या माध्यमामध्ये आपला बिहारच्या निवडणुकीमध्ये मुख्य प्रवाहातल्या कुठल्याही माध्यमापेक्षा, टीव्ही चॅनेल, इलेक्ट्रॉनिक वगैरे पेक्षा, वर्तमानपत्रापेक्षा या युट्यूब वगैरेचा किंवा सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाचा भरपूर वापर झाला. आणि आता तर उघडपणे त्याची चर्चा सुरू झालेली आहे की कुठल्या तरी दिल्लीतल्या एका नामवंत पत्रकाराला हाताशी धरून राष्ट्रीय जनता दलाचा नेता तेजस्वी यादव याने 101 युट्यूबर्स बिहारमध्ये आणून सोडले होते आणि त्यांच्याकडून सामान्य माणसाच्या खोट्या नाट्या मुलाखती घेऊन त्या युट्यूबवर आणि सोशल मीडियामध्ये व्हायरल केल्या जात होत्या. पण हे सगळं करणारे एक गोष्ट विसरले की कितीही असलं तरी तुमच्या व्हायरल व्हायरल म्हणता त्या व्हायरल बातम्या व्हायला सुद्धा एक मर्यादा आहे. डिजिटल टीव्ही असो किंवा बातम्या असोत किंवा काही असोत, त्यामध्ये 90% लोक मनोरंजन म्हणून वळतात, 10%मध्ये हा सगळा बातम्यांचा कारभार असतो. गेल्या वर्षी याच दरम्यान महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होती आणि त्यावेळेला मला माध्यम क्षेत्रामध्ये मार्केटिंग करणारे एक बडे गृहस्थ भेटले होते. त्यांनी मला दिलेली माहिती धक्कादायक होती. ते म्हणाले महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या राजकीय पक्षांचं निवडणुकीसाठी फक्त मीडिया बातम्या यासाठीचं बजेट हे 1000 कोटीच्या आसपास आहे आणि त्यामध्ये 600 कोटीपेक्षा अधिक खर्च हा डिजिटल मीडिया, युट्यूब, सोशल मीडिया यासाठी होणार आहे. तर 300-350 कोटी रुपये हे मुख्य प्रवाहातील वाहिन्या आणि वर्तमानपत्रावर होणार आहे. याचा अर्थ एक गोष्ट होती, वर्षभरापूर्वीच मुख्य प्रवाहातल्या माध्यमांचा बाजार उठायला सुरुवात झालेली होती आणि बिहारच्या विधानसभा निवडणुकीत त्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झालं. कारण आता त्या वाहिन्यांवर काम करणारे आणि आपलं चॅनल कसं एक नंबर आहे याची दर गुरुवारी ठोकून जाहिरात करणारे पत्रकार सुद्धा सांगायला लागले
की आम्हाला राजकारणातलं आणि प्रामुख्याने निवडणुकीतल्या घडामोडीचं काहीही कळत नाही, मतदाराचं जनमानस तर आम्हाला बिलकुल कळत नाही. किंबहुना त्यातला अभिज्ञान प्रकाश नावाचा जो पत्रकार आहे, एक 30-35 वर्ष तरी पत्रकार आहे, त्याने तर सांगून टाकलं, आता विद्यापीठात बसलेले पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक, अभ्यासक या सगळ्यांनी राजकारणातून म्हणजे त्यांच्या भाष्यकारणातून निवृत्ती घ्यावी, कारण त्यांना काहीही कळत नाही. हेच बिहारच्या निवडणुकीने सिद्ध केलं. कोणही असं सांगत नव्हता की मोदी आणि नितीश यांची सुनामी येणार आहे, पण आली. आली. अगदी किती फार फार तर काटेकी टक्कर आहे, म्हणजे थोडं इकडे तिकडे झालं तर मग तेजस्वी यादव जिंकणार, राहुल गांधी बाजी मारून जाणार, हे सांगण्यामध्ये मोठमोठे पंडित गर्क होते. पण जेव्हा निकाल एक एक करत समोर आले, काही तासाच्या आत तेजस्वी यादव, आरजेडी, काँग्रेस, राहुल गांधी हे पाला पाचोळ्यासारखे उडून गेले. जवळजवळ 80-85% जागा भाजप आणि नितीश कुमार जिंकून गेले. एवढा अंदाज चुकणं योग्य नाही मित्रांनो. याचं कारण असं आहे की हे लोक विश्लेषण करत होते, खुलासे देत होते, युक्तिवाद करत होते, पण जमिनीवर काय चाललंय याचा त्यांना थांग पत्ता नव्हता. आणि त्यांना थांग पत्ता नसतो हे माहिती असलेले राजकीय पक्ष, उदाहरणार्थ काँग्रेस किंवा आरजेडी, हे ग्राउंडवर जाऊन आम्ही रिपोर्टिंग करतो आणि ग्राउंडवर ही वातावरण आहे हे निर्माण करण्यासाठी कृत्रिम सिनेमाचा सेट निर्माण करतात. तसा युट्यूबर्सचा वापर करून खोटी खोटी माणसं त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये दाखवत होते. आता कसं दाखवत होते हे तो जकीर त्यागी नावाचा कोण पत्रकार आहे दिल्लीचा, त्याने साफ साफ सांगितलं की दिल्लीहून असे ट्रकभर युट्यूबर्स बिहारमध्ये नेण्यात आले आणि ते काय करायचे, गावागावात जायचे, तिथल्या लोकांना बरोबर काय चहा बिस्कुट आणि नाश्ता करायचे आणि त्यांना पडवायचे की मी असा प्रश्न विचारेन, तुम्ही असं उत्तर द्यायचं, मी इकडून जाईन, तुम्ही तिकडून यायचं आणि रस्त्यात अचानक भेटल्यासारखी तुमची मुलाखत घेतली जाईल आणि तुम्ही माझ्या अशा अशा प्रश्नाला तसं तसं उत्तर द्यायचं आणि हे दाखवलं गेलं. पण तो उत्तर देणारा हा जरी दिसायला खराखुरा बिहारी आणि त्याच गावातला खेडूत असला तरीही तो आपल्या मनातलं आहे ते त्या व्हिडिओमध्ये सांगत नव्हता. आणि ते बघणारा दुसराही कोणी भ्रमिष्ठासारखा त्यावर विश्वास ठेवत नव्हता. पण दुर्दैव असं आहे की असले व्हिडिओ व्हायरल केले म्हणजे लोकांनी मतं बदलली. एखाद्या व्हिडिओला 20-25 लाख व्ह्यूज मिळाले याचा अर्थ मतं मिळत नाहीत, हे सुद्धा या बिहारच्या निवडणुकीने सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यापुढे यापुढे भारताच्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये माध्यम, पत्रकार आणि राजकीय भाष्यकार, पॉलिटिकल पंडित यांची विश्वासार्हता जवळपास शून्यावर आलेली आहे. एक तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, मला अनेक जण ते हिंदी भाषिक मित्र पत्रकार विचारतात आणि मी सांगितलं की पहिले 3 दिवस मला माझाच व्हिडिओ बनवता आला नाही बिहार बद्दल, कारण त्या हिंदी युट्यूबर्सनी मला घेरलेला होता की मुंबईत बसून किंवा दिल्लीत आपल्या घरात बसून बिहारकडे न जाता न फिरकता तू 200 आकडा काढला कुठून. आता मला सांगा मित्रांनो की मी जे बघत होतो त्या आधारावरच मी माझा आकडा सांगत होतो, माझं मत सांगत होतो, ते खरं ठरतं. मग प्रत्यक्ष ग्राउंडवर जाणारे खोटे का पडतात, कारण असले व्हायरल व्हिडिओ बघणारे मूर्ख नसतात, तितकाच मी सुद्धा मूर्ख नाही. ते बारकाईने बघितलं तर कळतं हा बोलणारा बोलतोय त्यामध्ये तथ्य नाही, हा एक अजेंडा घेऊन बोलतो. एखाद्या सामान्य खेड्यातला जो नागरिक असतो, गावकरी असतो, तो इतकं राजकीय पंडित असल्यासारखं बोलत नाही. बेरोजगारी है, पलायन हो रहा है, जे शब्द तुमचा तेजस्वी यादव, राहुल गांधी बोलतो
वोट चोरी हो रहा है, तेच शब्द जसेच्या तसे एखादा खेड्यातला माणूस बोलायला लागतो, तेव्हा कळतं ह्याला पढवलेलं आहे. मी तुम्हाला यापूर्वी एक गोष्ट सांगितलेली आहे. अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर कुठेतरी बोलताना शरद पवारांनी अशीच लोणकडी थाप मारली होती की मला कोल्हापूरला गेलो होतो, तिथे दोन खेड्यातल्या बायका भेटल्या आणि त्या म्हणाल्या, अरे त्या अयोध्येच्या मंदिरामध्ये एकटाच राम कसा आहे, त्याच्याबरोबर सीता का नाही. ही शरद पवारांनी फेकलेली लोणकडी थाप होती आणि मी त्यावर स्वतंत्ररित्या व्हिडिओ केला होता. कारण खेड्यातली कुठलीही महिला शरद पवारांसारखा माणूस भेटला तर त्याला कुठला प्रश्न स्वाभाविक विचारू शकेल, तर बाबा तुझ्या मुलीचं लग्न होऊन 20 वर्ष उलटून गेली, ती अजून आपल्या सासरी का जात नाही, माहेरी ठिय्या का मांडून बसलीये, तू तिच्या नवऱ्याला घर जावई करून घेतलास का, असा प्रश्न कुठलीही खेड्यातली बाई विचारेल. ती अयोध्येतल्या रामाच्या बाजूला सीता का दिसत नाही असा प्रश्न विचारणार सुद्धा नाही. आणि म्हणून शरद पवार शुद्ध थापेबाजी करतायत, 100% थापेबाजी करतायत. हे जसं त्या एका शरद पवारांच्या वक्तव्यावर मी सांगितलं होतं, तसंच असले व्हायरल होणारे व्हिडिओ बघितले की त्याची प्रतिक्रिया कळू शकते. व्हायरल म्हणजे काय असतं, व्ह्यूज. व्ह्यूज म्हणजे काय असतं की 20 लाख, 25 लाख, 30 लाख लोकांनी हा व्हिडिओ बघितलाय. बघितला म्हणजे काय असतं, तो जो व्हिडिओ तुम्हाला दिसतो, तो व्हिडिओ सुरू झाला जे तुम्ही बघितला असं कन्सिडर केलं जातं. 15 मिनिटं, 5 मिनिटं, 25 मिनिटं व्हिडिओ असला तर तो सगळा बघितला जातो असं नाही. आणि आता टेक्नॉलॉजी अशी आली की एकाच कॉम्प्युटरवर एका वेळेला 25, 30, 30, 50, 50 काय त्या विंडोज ओपन केल्या जातात आणि त्या एकावर क्लिक मारली की त्या 25 लोकांच्या अकाउंटवर, 25 खोट्या अकाउंटवर तो व्हिडिओ बघितला अशी कागदोपत्री किंवा त्या कॉम्प्युटरमध्ये नोंद होते. आणि मग 20 लाख, 25 लाख म्हणजे प्रत्यक्षात 1 लाख लोकांनी सुद्धा व्हायरल म्हटलं जातं, ते बघितलेलं नसतं. पण जर तुम्ही त्या खोट्या आकड्यावर विश्वास ठेवलात तर तुमची फसगत होते. आणि तुमची मी म्हणतो तेव्हा असं कंत्राट देणारे आणि त्यावर बातम्या रंगवणारे जे आहेत की अमुक व्हायरल झालं, तमुक व्हायरल झालं. पूर्वीच्या काळात वर्तमानपत्रात नाटकाच्या किंवा कसल्याही जाहिराती यायच्या, तुफान गर्दीत चालू आहे, मग जाहिरात का देतो, अमुक तमुक सिनेमा, तमुक तमुक नाटक तुफान गर्दीत चालू आहे. गर्दीत चालू असेल तर तिकीट खरेदीसाठी जाहिरात देण्याची गरज नसते. असो, मुद्दा इतकाच आहे की या पुढच्या कुठच्याही विधानसभा किंवा लोकसभा किंवा स्थानिक निवडणुका या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट आहे की मुख्य प्रवाहातली जी माध्यमं आहेत, वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेल्स असतील किंवा अगदी नावाजलेले सोशल मीडिया मधले स्टार असतील, त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे. कारण त्यांनी ज्यांचा ज्यांचा जोर दाखवला ते ते पूर्णपणे तोंडगशी पडलेत आणि आता त्यांची आपसातच एकमेकांवर दोषारोप चालू आहे. असो, मुद्दा इतकाच आहे की बिहारच्या निवडणुकीने किंवा निकालांनी फक्त एनडीएला जिंकवलं किंवा तेजस्वी यादव, राहुल गांधी यांचं राजकारण पराभूत झालं, एवढ्या पुरता तो बिहारच्या निवडणुकीचा निकाल परिणामकारक नाहीये. एक मोठी घडामोड या बिहारच्या निवडणूक निकालांनी घडवलेली आहे, ती म्हणजे भारतीय निवडणुकीच्या राजकारणातून जवळजवळ सगळ्याच्या सगळ्या मान्यवर माध्यमांना जमीनदोस्त करून टाकले. यापुढे वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या, टीव्हीवरचे चॅनेलवरच्या होणाऱ्या डिबेट याच्यावर शेंबड, पोर आणि रस्त्यावरचा भटका कुत्रा सुद्धा विश्वास ठेवणार नाही, अशी परिस्थिती बिहारच्या निकालांनी आणली. आणि मग याची दुसरी प्रचिती तुम्हाला येत्या 2 महिन्यात दिसेल, जेव्हा महाराष्ट्रातल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा, तालुका, पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल येतील, तेव्हा तुम्हाला याची खातरजमा होईल की आज जे काही तुम्ही ऐकताय ते कितपत खरं ठरते. बघा, मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा
आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.